समस्त विटेकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री चौंडेश्वरी देवीचा शाकंभरी महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न होत असतो। गेल्या काही वर्षापासून या महोत्सवांमध्ये धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक व प्रबोधनपर कार्यक्रमांचा सुरेख मिलाप केला गेल्याचं प्रकर्षाने जाणवतं। चालू वर्षाचा शाकंभरी महोत्सव 3 जानेवारी ते 13 जानेवारी या कालावधीमध्ये संपन्न झाला। यामध्ये सकाळ व दुपारच्या सत्रात श्री ज्ञानेश्वरी पारायण, सामुदायिक दुर्गा सप्तशती पाठ वाचन, भजन, श्री शतचंडी याग आदी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच सायंकाळच्या सत्रात प्राध्यापक संजय कळमकर यांचे आनंदी जीवन जगण्याच्या वाटा या विषयावर अत्यंत सुंदर व्याख्यान, त्यापाठोपाठ प्राध्यापक विनोद बाबर यांचे संकटे त्यांच्याच वाट्याला येतात हे प्रबोधनपर व्याख्यान संपन्न झालं। त्यानंतर इंडियन आयडॉल फेम प्रसिद्ध गायक प्राध्यापक राहुल खरे यांचा भजन संध्या या कार्यक्रमामध्ये रसिक भक्ती रसात न्हाऊन निघाले। त्यापाठोपाठ महाराष्ट्राच्या युवा कीर्तनकार कुमारी शिवलीलाताई पाटील यांच्या अत्यंत प्रभावी वक्तृत्वाने रसिकांच्या डोळ्यात अंजन घालीत विनोदी ढंगात प्रबोधन झालं। त्यानंतर अंतरंग प्रस्तुत जय जय महाराष्ट्र माझा या पन्ननृत्य व संगीत कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या परंपरा, भूपाळी, भैरवी ते छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक हा कार्यक्रम कमालीचा देखणा संपन्न झाला। दरम्यान शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 4 गटात चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या। त्यातील प्रत्येक गटातील 5 विजेत्यांना रोख बक्षिसं देऊन प्रोत्साहन देण्यात आलं। तर सामाजिक बांधिलकी जपताना महोत्सवात रक्तदान शिबिरही घेण्यात आलं। महोत्सवाच्या सांगता समारंभानिमित्त पारायणास बसलेल्या भाविकांचा यथोचित सन्मान करण्यात आला व सायंकाळी श्री चौंडेश्वरी देवीच्या पालखीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली। यामध्ये अश्वदल, वाद्य नृत्य व पाडळी येथील तब्बल 50 बालकलाकारांचे वारकरी पथकासह हजारो महिला, पुरुष सहभागी झाले होते। शोभायात्रेनंतर मंदिरात महाआरती व सन्मान सोहळा संपन्न झाला। अशा प्रकारे विट्यातील शाकंभरी महोत्सव म्हणजे विट्यातील धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचा सुरेख मिलाप साधणारा सोहळा ठरला। महोत्सव यशस्वी होण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं समस्त देवांग समाजाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येतात। श्री देवांग समाज विटा। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।